धन्यवाद आदर्श. मी अनन्या गोरडे, वर्ग 8वा. मी पवन पतंगे, वर्ग 8वा. आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दसमूहाने हार्दिक स्वागत करतो. स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभ झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून या स्त्री शक्तीला माझा सलाम. तर या स्त्री शिक्षणाच्या पायावर असणाऱ्या भारताच्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. अशा या क्रांतीज्योतीच्या जीवनावर आधारित नाटिका घेऊन येत आहे इयत्ता 3 व ब चे विद्यार्थी. एकूण सहभागी विद्यार्थी आहेत 10. त्यात मुले 4 व मुली 6. मुले आकांजी जगदाळे, दीपक वटमवार, श्री लकडे, अर्णव पंचाळ, अवनीश नागरे. मुली कनक दौड, गार्गी काठोळे, तेजस्विनी खैरे, आरोही जगदाळे, वृषाली जोरले, वेदिका वडजे. मनापासून स्वीकारला आहेत ना? हा कुठला प्रश्न आहे? तुम्ही निवडलेला मार्ग खडतर आहे, पावलन पावली संकट आहे, आणि अशा त्या लोकांचं काय सांगता येत नाही, तेव्हा काळजी वाटते तुमची. मी हे समज करते, कारण काळजी करणारी हेच हात माझ्या मागं खंबीरपणे उभे आहे हे ठाव आहे मला, तेव्हा आशीर्वाद असू द्या. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आता इथून पुढं असं अनर्थ होऊ नये यासाठी स्त्रियांना विद्यवान करायचं हाय मला, अन यासाठी माझी प्रेरणा तुम्ही आहात. थांबा. स्त्रियांना शिकवणाऱ्या आहोसानी दर्भ उडेल, कलियुगाची सुरुवात म्हणतात ही अशी हे काही नाही, स्त्री शिक्षणाची जगाला काही एक गरज नाही. अरे ह्या महिला शिकल्या तर डोक्यावर बसतील, घर कोण सांभाळणार? चूल आणि मुलं सांभाळण्यासाठी जन्म तिचा, शिकून काय जग जिंकायचे आहेत काय? स्त्रियांची होतच तेवढी. अहो आल्या आल्या बघा, शिक्षणाचा विडा उचलणाऱ्या खुद सावित्रीबाई आल्या. थांबा सावित्रीबाई, आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. तुमच्या बायकोचा आणि मुलीचा दाखला देताय का शाळेत? थांबा असं म्हटलंय आम्ही. मुलींना शिकवणं थांबून समाजाला उलट प्रवाहात पाण्यापासून थांबा असं म्हणायचंय मला. स्पष्टपणे बोलतो, धमकीच समजावं तर ही मुलींची शाळा बंदच पाहिजे, नाही तर काय, मी कोणत्याही परिणामाला घाबरत नाही. काय करायचं ते करा, मी ही शिक्षण गंगा स्त्रियापर्यंत पोहोचणारच. आणि स्त्रिया समाजात अडगळ सारखी बाजूला राहणार नाही, मुख्य प्रवाहात येऊन समाजाला दिशा ठरवल, स्त्री शिकन आणि प्रगती करल. मी पण तुम्हाला स्पष्टपणे सांगते, ही मुलींची शाळा कधीच बंद पडू देणार नाही. आता हिला धडा शिकवावाच लागेल. काही बी झालं तरी मी मुलींची शाळा बंद होऊ देणार नाही. आपल्यामुळे बाईला त्रास सहन करावा लागला. बाई जर आपल्यासाठी एवढं करत असतील तर आपली जबाबदारी अधिकच वाटते. चला चला, आपण आपली प्रार्थना म्हणूया आणि शिक्षणाचा वसा जिद्दीने पुढे नेऊया.
ज्ञान नाही विद्या नाही इथे खेळाची गोडी नाही विपुलतेची चालत नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का. शाब्बास मुलींनो, तुम्ही खऱ्या अर्थाने या सावित्रीच्या लेकी. तुमच्या हातात मला भविष्यातील शिक्षित घडवणारी स्त्री दिसते. शिक्षणाच्या गोडीनं तुम्हाला इथे खेचून आणलंय. वा, आता खूप शिका, लय मोठे व्हा. पण माणसं वागतं कसं आपल्याशी अन शेणामातीचे गोळे कशासाठी? या शेणामातीच्या गोळ्यांनी आपण शिक्षणाच्या भिंती लिंपू, भरभक्कम करू. त्यांनी फेकलेल्या मातीच्या गोळ्यांतूनच आपण ज्ञानाची मृती घडू, स्त्री शिक्षणात प्रसार करू, अन जगाला हेवा वाटेल असं साक्षात स्त्रियांची फौज उभी करू. पण त्या चौकातल्या माणसांनी तुम्ही शिकू नये, शाळा बंद कराव्यात म्हणून तुमच्यावर दगड धोंडे मारले. याचा त्रास तुम्हाला सहन करावाच लागला ना. अगं, शिक्षणाच्या प्रशस्त मार्गावरून चालत असताना अशा किरकोळ ठेचा लागणारच. तवा हा मार्ग सोपा नसेल बी, पण चांगल्या कामात सुरुवातीला अडथळे असतातच ग. आपलं सोडा, टाकीचे घाव सोसल्याशिवाय खुद्द देवाला तरी देव पण येतं का? मग आपली काय गत? तुमच्याकडून मी एकच गोष्ट मागन, द्याल ना मला? हो 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 हो. अगो हो म्हणण्या अगोदर ऐका. आज मला शेण, माती, दगड, धोंडे सहन करावे लागतात. उद्या तुमच्यावरील कदाचित शेण, माती, दगड पडतील. पण तुम्ही सगळ्या मुलींनी मला वचन द्या की असे गर्जनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा. परंपरेच्या बेड्या तोडूनही शिकण्यासाठी उठा. परंपरेच्या बेड्या तोडूनही शिकण्यासाठी उठा. आमचा झेंडा असेल तिन्ही लोकी, आम्ही आहोत सावित्रीच्या लेकी. आमचा झेंडा असेल तिन्ही लोकी, आम्ही आहोत सावित्रीच्या लेकी. चला. दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. महिलेच्या शिक्षणासाठी त्या काळी क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी अपार कष्ट केले. त्यांच्या शैक्षणिक योगदानामुळे आज भारतीय स्त्री सक्षम आणि खंबीर बनलेली आहे. सावित्रीबाईला याच कार्यात मानाचा मुजरा. 1 2 3 धन्यवाद.